नमस्कार, मी आहे आर.जे. वैष्णवी आणि मागील व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे मी आज गिमी मिरची रामेन कसं बनवायचं आणि ते कसं टेस्ट करते हे सांगणार आहे. मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलं गिमी मिरची एक्सपिरियन्स बॉक्समध्ये काय काय आहे. पण आजचा व्हिडिओ खास यासाठी आहे की मी एकतर फर्स्ट म्हणजे चिली ऑइल फर्स्ट टाइम ट्राय करणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज एक स्टार साईड डिश असणार आहे, ती म्हणजे किमची. येस, मी किमची सुद्धा मागवलेली आहे आणि पहिल्यांदाच मी आता तुमच्यासमोर ओपन करणार आहे. आत्ता जस्ट मी हे सगळं स्टिकर्स वगैरे याचं जे काही पॅकिंग होतं ते काढलं आणि जस्ट तुमच्यासमोर ओपन करणार आहे. सॉसेसचा तर स्मेल येतोय आणि कॅबेजचा सुद्धा स्मेल येतोय. पण आता हे कसं टेस्ट करताय, दिसायला तर मस्त दिसतंय, पण हे कसं टेस्ट करताय हे मी तुम्हाला सांगणारच आहे. सो स्टे ट्यून. सो फायनली मी गिमीची बोल क्लीन करून त्याला हे क्यूट असं स्टिकर लावलेले. बाकीचं मी कुठेही स्टिकर्स लावलेले नाहीत, पण येस मला हे वाटलं लावावंसं तर मी लावलेलं आहे. आणि हे काय आहे तर हे आहे जिंजर टी. मला सध्या थोडासा खोकल्याचा त्रास होतोय, त्याच्यामुळे मी थोडंसं जिंजर टी पिणार आहे. यात काय आहे तर पाण्यामध्ये फक्त मी आलं आणि तुळशीची पानं टाकलेली आहेत आणि दॅट्स इट. आणि याच्याने खरंच खूप फरक पडतो. तुम्हाला सुद्धा खोकला लागला असेल, सर्दी झाली असेल तर नक्कीच तुम्ही सुद्धा हे ट्राय करू शकता. सो लेट्स स्टार्ट. तर पॅकेजिंगवर सांगितल्याप्रमाणे मी याच्यामध्ये पहिलं 1.5 कप पाणी त्यांनी सांगितलं, तर मी पहिलं 1.5 कप पाणी टाकणार आहे. मी पातेलं गरम करायला ठेवलेलं आहे आणि आता पाणी टाकूयात. 1.5 कप म्हणजे अप्रॉक्सिमेटली 360 ml इतकं पाणी टाकायचं आहे. मी कपाने मेजर नाही करत आहे. सो एक गडू पाणी मी टाकलेलं आहे यात. आणि यानंतर तिथं सांगितलंय की 2-3 मिनिटांसाठी नूडल्स आपल्याला गरम उकळले आणि मी त्याच्यामध्ये आपले नूडल्स ॲड करणार आहेत. आणि त्यांनी सांगितलं की हे ब्रेक करू नका. मला पण लॉंग नूडल्स आवडतात, सो मी ब्रेक करणार नाही. आता या रामायणच्या पॅकेटमध्ये ना ह्याचे थोडेसे वेजीज येतात आणि हे स्पायसी सीझनिंग आहे. तर आपल्याला नूडल्स सोबतच हे जे काही वेजीज मिळाले तर ते सुद्धा टाकायचे आहेत आणि शिजवून घ्यायचे आहेत, कारण याला शिजायला थोडासा वेळ लागतो. येस, हे डिफरंट आहेत चॉपस्टिक्स. हे रामेनसोबत नाहीत आले, म्हणजे गिमी मिरची रामेनसोबत आलेली नाही. हे स्टीलचे आहेत. आता मी गिमी मिरचीवाले का नाही यूज करत आहेत, तर हे ना थोडेसे कलरफुल आहेत, तर त्यामुळे मला माहीत नाही की हे सेफ यूज आहेत की नाही. त्यामुळे आपण सेफर साईडला जाणार आहोत आणि हे आपले स्टीलचे चॉपस्टिक्स यूज करणार आहोत. याला सुद्धा मागे डिझाईन आहे जी आता कालांतराने घासून घासून गेलेली आहे, पण स्टील दीज आर युजेबल, राईट. गिनी मिरची स्पायसी सीझनिंग. तर मी सगळ्यात आधी सांगते, हे जे काही मी आज गिनी मिरचीचं नूडल पॅकेट बनवते, जो काही फ्लेवर बनवते ना, तो एक्स्ट्रा स्पायसी आहे. पॅकेटवरती त्यांनी दिलेला आहे 5 चिलीज, एवढा तो स्पायसी आहे. पण खरं सांगू, मी ज्यावेळी मागे ट्राय केलं ना तर मला हेच बेस्ट वाटलं, हेच रामेन मला आवडलं किंवा हाच फ्लेवर मला आवडला. किचन केऑस. म्हणजे पकडणी मी पातेलं पकडलं नाही आणि तसंच स्टर करते, त्याच्यामुळे ते थोडंसं पातेलं हललं. या रामेन सोबत जे काही आज आपण टेस्ट करणार आहोत ते म्हणजे हे आहे किमची. आणि पहिल्यांदाच मी लाईफमध्ये ट्राय करणार आहे हे स्पायसी चिली ऑइल. तर आज मी हे पहिल्यांदाच ओपन करते चिली ऑइल सुद्धा. ॲज आय सेड, मी पहिल्यांदाच ओपन करते. खरं तर हे तेलकट फक्त वास येतोय आणि आतमध्ये बघा पूर्ण ऑइल आहे. हे तुम्हाला दिसते की नाही मला माहीत नाही, सगळं ऑइल आहे आणि त्याच्या आतमध्ये हे असं चिली आहे. दिसतंय का हे बघा, म्हणजे भरपूर तेल आहे आणि त्यात हे चिली आहे. तर मी पहिल्यांदाच ट्राय करते चिली ऑइल. पण सगळ्यात पहिले
प्लेन रामेन ट्राय करूयात. सो लेट्स बिगिन. आय सेड, मी चॉपस्टिक्स यूज करायला शिकते. अजून मी प्रो झालेली नाही. प्लीज डोंट माइंड जर तुम्हाला येत असेल चॉपस्टिक्स यूज करता. सो बॉन अपेटिट. याचा सुद्धा वास ना फक्त असं स्पायसी म्हणजे आपलं जे काही लाल तिखट असतं बघा तसाच एकदम वास येतोय. एकदम तिखट. बट इट टेस्ट अमेझिंग. जर तुम्हाला खरंच स्पायसी आवडत असेल ना तर हे 5 चिलीवालं फ्लेवर तुम्ही गिमी मिरचीचा नक्की ट्राय करा. खूप टेस्टी आहे. मला तर भयंकर आवडलं. आज आपण 5 लेवल स्पाइसमध्ये गिमी मिरची रामेन बनवलं आणि लाईट गेले त्यामुळे तुम्ही माझा अवतार बघू शकताय. खूप स्पायसी आहे त्यामुळे स्पायसी लवर्सवाल्यांसाठी मेजवानी आहे. आणि हे आहे किमची. बघा यामध्ये कोबी तर आहेच परंतु व्हेजीज सुद्धा दिसतात बाकीच्या. म्हणजे हे आपलं कांद्याची पात ही सुद्धा आहे आणि अजून बरंच काही आहे बरं का. आय डोंट नो ते काय काय टाकलेलं आहे त्यांनी. ही कोणती तरी एक प्रकारची भाजी पण दिसते. मी तुम्हाला दाखवते. तर ही पण भाजी आहे. कोणती आहे मला माहीत नाही पण लेट्स ट्राय. मी पहिल्यांदाच किमची ट्राय करते. मला आवडली तर नक्कीच मी तुम्हाला रेकमेंड करेल. पहिलं तर थोडीशी आंबट टेस्ट आहे आणि कोबी खाल्ल्यावर जे काही उग्र वास लागतो लाईट आली आहे तर कोबी खाल्ल्यानंतर जे काही उग्र टेस्ट लागते तर तशी अजिबात नाही लागत. थोडीशी आंबट अशी टेस्ट लागते. येस, मी नक्कीच रेकमेंड करेल. तुम्ही ट्राय करू शकता. ज्या लोकांना खाण्यासोबत एक्सपेरिमेंट करायची सवय असेल माझ्यासारखी नक्कीच ट्राय करू शकता. फायनली अजून स्पाइस ॲड करणार आहे मी त्यात. चिली ऑइल ॲड करून. सो मी पहिल्यांदा एवढं मोठं नाही घेणार. थोडंच घेते आहे कारण जर हे जास्ती तिखट झालं तर हे मी खाणार नाही. त्यामुळे पहिल्यांदाच काहीतरी वेगळं ट्राय करतो तर अगदी थोडं घेतलं. खूप थोडं मी घेतलेलं आहे. चिली ऑइल याच्यामुळे ते आणखी स्पायसी होणार आहे. आणि मी एकाच कोपऱ्यामध्ये ते घेतलं आणि तेवढ्याच कोपऱ्यामध्ये मिक्ससुद्धा केलं. सो लेट्स टेस्ट दिस बिग बाईट. ओके. स्पायसी नॉट अट ऑल. म्हणजे आधी जेवढं स्पायसी होतं ना तेवढंच आहे. बट तेल असल्यामुळे ना थोडंसं घशात गेल्यावर ठसका लागण्याची नक्कीच शक्यता आहे. बट दिस टेस्ट अमेझिंग. आणि माझी माऊ सुद्धा भेटायला आलेली आहे. मला एवढं कोरियन आवडतं की मी माझ्या माऊचं नाव सुद्धा मोमो ठेवलेलं आहे. शी इज क्यूट राईट. आणि मला वाटतं की हा व्हिडिओ आता इथं बंद करायला काही हरकत नाही. नक्कीच मी तुम्हाला रेकमेंड करते. गिमी मिरची रामेन असेल, त्यांचा एक्सपिरियन्स बॉक्स असेल आणि अर्थातच किमची तुम्ही कोणतेही घ्या. मी मावेज व्हीगन किमची घेतलेला आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, हा व्हिडिओ स्पॉन्सर्ड आहे का? अजिबात नाही. मला अजून तितके फॉलोअर्स नाहीत की मला स्पॉन्सरशिप येतील. नक्कीच एक दिवस येतील. पण हा जो काही आजचा व्हिडिओ होता तो फुल्ली मला जे काही मनापासून वाटलं ते होता. तुम्हीच पाहिलं की सगळ्या गोष्टी मी तुमच्यासमोर पहिल्यांदा ओपन केल्या. किमची असेल किंवा मग चिली ऑइल असेल. सो आता बोलता बोलता मला जाणवलं की चिली ऑइल खाल्ल्यानंतर
सुरुवातीला मला इतकासा स्पायसीनेस जाणवला नाही, पण आता नंतर आफ्टर टेस्ट जी काही आहे ती जाणवते मला स्पायसी. त्यामुळे तुम्हाला जर स्पाइस लेवल तुमचा टॉलरंट नसेल तर अजिबात नका ट्राय करू. पण तुम्हाला तिखट खायला खूप आवडत असेल नक्की मी हे तुम्हाला रेकमेंड करते, चिली ऑइल. आता याच कंपनीचं घ्यायचं आहे का, तर नाही, तुम्हाला जी कंपनी आवडते, जे भेटतंय ऑनलाईन ते घ्या, किंवा तुमच्या जवळच्या स्टोअरमध्ये ते तुम्हाला मिळालं तर तिथून सुद्धा तुम्ही घेऊ शकता. पण मला हे ऑनलाईन मिळालं, दिसलं, मी जे ट्राय केलं आणि जे मला खूप आवडलं, तर त्याबद्दलचा हा व्हिडिओ. कोणकोणते ऑनलाईन सोशल मीडियावरती व्हायरल होणारे प्रोडक्ट्स मी ट्राय करावेत असं तुम्हाला वाटतंय, असं काही असेल तर जरूर मला कळवा, कारण मला भयंकर खाण्याचे पदार्थ आवडतात आणि मला नक्कीच ट्राय करायला आवडेल. सो भेटूयात लवकरच अशाच छान आणि कमाल धमाल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर.